वी आर गोइंग टू चार बरोबर बिस्किट आणि मी प्रणितला 3 बिस्किट देतो. पहिला नंबर आल्यावर 9:15 झालेले आणि आम्ही ह्या स्टेशनवर आहेत पानिपत. तर आम्ही आता 50 तासाच्या प्रवासानंतर आम्ही कत्रा या स्टेशनवर पोहोचलेलो आहेत. त्यांना मुद्दाम मागे टाकलं आम्ही पटापट जाण्यासाठी आणि डायरेक्टली अल्ला काश्मीर गँग आम्हाला सदिच्छा भेटताना कुमार कडून. आता आम्ही दादरला आहेत. दादरवरून चाललो बांद्रा आणि मग बांद्रावरून स्वराज एक्सप्रेस पकडून डायरेक्ट दिल्लीवरून डायरेक्ट इथे डब्बा बघा आलं ना सगळ्यांना गोंगाडीचा. आई गावरी तुमचा काय आहे मत? आमचं मत असं आहे, बॅगा टाकून हे फोटो काढायला बोलतात, चोरीला गेली तर लाख रुपयाचं नुकसान होईल, तर काहीच नाही. तुमचं अजय बाबरीवर काय मत आहे? तर आता आम्ही बांद्रे स्टेशनला आहेत. बांद्र्यावरून आमचा 11 वाजता डिपार्चर आहे आणि यांचा नुसता फोटो याला तर वाटतो मी मोठा हिरो आणि आमचा आयोजक नियोजक. मित्रांनो वेअर आर वी गोईंग? 15-20 मिनिटानंतर ट्रॅव्हलिंगच्या आम्ही खानापिना झाल्यानंतर आता घेऊन चालू केले. गुजरातच्या मस्त वातावरणात चहाचा आनंद घेत असताना आमचे सातकरी मंडळी. मित्रांनो चहा कसा आहे? एक नंबर आहे. 4 बरोबर बिस्किट आणि मी प्रणितला 3 बिस्किट देतो. पहिला नंबर आल्यावर अर्धे येते अर्धे घेत इंडिया. आम्ही आता दिल्लीला आहेत सोनीपतला. 7 डिग्री सेल्सिअस आहे. इथं डायरेक्ट कोलंबी झाली. 9:15 झालेले आहेत आणि आम्ही ह्या स्टेशनवर आहेत पानिपत जंक्शन आणि फुल धुकावे दिसत नाही काय नाही. आता हॉर्न पण वाजलेला आहे. आम्हाला जायला लागेल आता. काय काय बर्फ पडला असं डेंजर वातावरण आहे. 6 सेल्सिअस मध्ये चालू आहे आता सध्या वातावरण. एकदम खतरनाक. काश्मीरला आमची काय आलं तो अजून खूप लांब आहे आमचं अंतर. मिनिमम अजून 6-7 तास बाकी आहेत अजून ट्रॅव्हलिंगचे. आम्ही आता लुधियाना स्टेशनवर आहोत आणि आमची मंडळी इथं थोडासा जेवणाची सोय करताना छोले भटुरे वगैरे ती घेताना. तर खूप तासांच्या प्रवासाने आम्ही मिनिमम 1 दिवस कव्हर केला ह्या प्रवासाने आणि अजून 3-4 तास मिनिमम लेट झालेली आहे ट्रेन आमची. तर तुम्ही काय बोलाल मनीष विर्ले? आता आम्हाला तर लवकरच पोहोचायची उत्सुकता लागली होती, पण आम्हाला खूप अशी थंडी वाजते आणि असं वाटत नाही की बाहेर निघावं. तरी पण आम्ही ब्लॉग बनवण्यासाठी आलेलो आहे बाहेर. तर आपण काश्मीरला गेल्यावर काय आहे ते सगळं मांडूया तुमच्या समोर. आता आम्ही कथुआ स्टेशनला आहेत. काश्मीरच्या ऑलमोस्ट 2-3 स्टेशन आधी. आता हाफ आवर किंवा 20 मिनिटात आम्ही काश्मीरला टचू. तर तुमची काय रिएक्शन आहे मित्रांनो? आमची लवकरात लवकर पोहोचावं, कारण ट्रेन जरा 3-4 घंटे लेट झालेली आहे आणि खूप असा अंधार झाला आणि थंडी 5- मध्ये पूर्ण. तर आमची हालत सध्या खूप खराब आहे. आता 20-30 मिनिटात आम्ही डायरेक्ट बर्फात जाऊ. आता आम्ही क्लोजर टू काश्मीर. आता आम्ही जम्मू तावी स्टेशन आणि याच्या पुढचं स्टेशन आहे काश्मीर कत्रा. त्याच्यानंतर आम्ही तरी पण प्रवास असेल तो 1-1.5 तास आहे ना अजून काश्मीर कत्रापर्यंतचा. आणि आम्ही आता खूप जवळ आहेत काश्मीरच्या. जम्मू केलेले आता बाकी आहे फक्त काश्मीर. वैष्णव देवीकडे जायचा. माताकडे गेल्यानंतर 2 दिवसात सोनमार्ग, गुलमार्ग, श्रीनगर. फायनली आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे कत्रा.
तर आम्ही आता 50 तासाच्या प्रवासानंतर आम्ही कटरा या स्टेशनवर पोहोचलेलो आहेत आणि मुंबईवरून कटराचा प्रवास आम्ही तुमच्याबरोबर निश्चित शेअर करू. आणि आता उद्या आम्ही वैष्णवदेवीच्या मंदिराकडे वाटचाल सुरू करणार आहोत आणि तुम्हाला याद्वारे अपडेट देत राहू या ब्लॉगद्वारे. मला जय माता दी. जय माता दी. नमस्कार मंडळी नमस्कार. तर आम्ही मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहेत. मंदिर पाहू शकता तुम्ही. आपल्या देशाचा झेंडा फडकताना आणि गर्दी पाहू शकता. असंख्य प्रवासी रोज देवीच्या दर्शनासाठी येथे येत असतात. आम्ही अजून काश्मीर स्टेशनलाच आहे, आपल्या कटरा स्टेशनलाच आहेत. आणि आम्हाला इथे एक धीरज सिंग म्हणून एजंट भेटला, एक टॅक्सी ड्रायव्हर. त्याने आम्हाला डायरेक्ट फिरवलं. डायरेक्ट म्हणजे आम्ही जो रूम बुक केलेला 500 रुपये ॲडव्हान्स देऊन तो 5,000 आणि आम्हाला डायरेक्ट 3,500 मध्ये देतो रूम. आम्ही पण डायरेक्ट प्लॅन चेंज करून टाकला. एक अनोळखी व्यक्तीच्या भरोश्यावर आम्ही चेंज करतो. आम्ही पण बघू आता तुम्हाला ब्लॉग मध्ये कन्फर्म नाही केला अजून रूम फक्त चेक करायला. एवढी डेंजर दिलं ना, एक पण असं काय बोलत नाही. तो तर बोलतो डायरेक्ट पॅकेज पण चेंज करा बोलतो. पण आम्ही एवढी रिस्क नाही घेऊ शकत. सध्या पॅकेज बुक केलं त्याच्यावरच जाऊ, कारण त्याचं आमचं व्हेरिफिकेशन वगैरे झालेलं आहे. आणि आमचा मित्र आलेला आहे. से हाय ब्रो. हाय. व्हॉट अबाउट सेइंग अबाउट दिस एरिया? व्हेरी नाईस. ओके. कसं हे मराठी आधी मराठी? काय? अरे बापरे. लाईक करो, सबस्क्राईब करो. तुम्हाला कटरा स्टेशनला येऊन कसा वाटला मित्रांनो? मस्त एकदम मस्त. मग आता तुमची प्लॅनिंग काय? इथून कुठे जाणार आहेत तुम्ही? हॉटेलवर. कुठलं हॉटेल? अरे एक हॉटेल आहे. मग आता तुम्हाला त्यांची टॅक्सी घेऊन येते काय? हा. मग आता तुम्ही मंदिरावर कधी जाणार आहेत? सकाळी 5 वाजता. अरे वा. सकाळी 5 वाजता जायचंय. आता तुम्ही कटरा स्टेशनला उतरले तर तुम्हाला एक टॅक्सी घ्यायची आहे आणि मग हॉटेलवर जायचंय आणि सकाळी 5 वाजता तुम्हाला तयार होऊन मंदिरात जायचं. बघितलं ना, याच्या वेळेला आम्ही एवढे वयाचं असताना आम्ही गोटे केला तो. नाही या मुलांच्यात बघा एवढे मुले किती कॉन्फिडन्स आहे. कितवीला आहे मुलं तू? मी 3रीला आहे. बाबा तू 8वीला. बाबा एक नंबर. असाच कॉन्फिडन्स राहू द्या, खूप पुढे जाल. आता आम्ही वैष्णवदेवीच्या पायथ्याशी येऊन रजिस्ट्रेशनची तिकीटं घेतलेली आहे आणि आमचा थोड्या वेळात वैष्णवदेवी मातेकडे जाण्याचा प्रवास चालू होईल. आता आम्ही मातेच्या मंदिराच्या पायथ्याशी आहेत आणि सिम कार्ड घेतात मुलं, कारण इथं आपला लोकल नेटवर्क चालत नाही. त्यामुळे एक सिम घेणं आम्हाला आवश्यक आहे, कारण आम्हाला घरच्यांना वगैरे कॉल करायला लागतो. त्यामुळे एक इथला लोकल सिम कार्ड अवेलेबल असणं गरजेचं आहे. आणि आम्ही एकदम मातेच्या मंदिराशी आणि आम्हाला किती चढायचे ते दाखवतो तुम्हाला. आणि याच्या पण त्या बाजूला अजून मंदिर चढायचं आहे आम्हाला. 14-15 किलोमीटरचा प्रवास आहे मित्रांनो. मी आता मंदिराचा प्रवास स्टार्ट केलेला आहे. इथून मिनिमम 8-9 घंट्याचा प्रवास आहे. आम्ही पूर्ण चालतच जाणार आहे आणि आता तरी सुरुवात आहे. आणि याच्या पुढच्याबद्दल तुम्हाला मनीष विर्ले सांगतील का कसं वाटतं तुम्हाला ट्रॅव्हलिंग करून? मस्त जरा चांगलं वाटतंय. म्हणजे मंदिरात जायचं म्हणजे आम्हाला प्रवास चालत प्रवास असू द्या किंवा कोणता पण प्रवास असू द्या जरा चांगलं वाटतं. म्हणजे पण चालत बेस्ट आहे, रिक्षापेक्षा चालत बेस्ट आहे. किंवा हेलिकॉप्टरने जातात ते मनापासून जात नाही, ते जीवा बोटावर चाललेलो चालत आम्हाला एक सज्जनने अचानक सांगितला की कार्ड चेकिंग चालू आहे, नाही तर आम्ही अजून 1 किलोमीटर पुढे जाऊन रिटर्न यायला लागला असता आम्हाला कार्ड चेकिंग मुलं. तुम्हाला काय वाटतं मनीष विर्ले? सांगितलं की आपल्या चांगल्या सांगितलं म्हणजे तर आम्ही आता प्रॉपर मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे आणि इथे एंट्रीद्वार आहे, कारण आम्ही जे ID घेतले त्याची चेकिंग होणार आहे. कारण इथं एकदम हे पाकिस्तानच्या एकदम जवळ असल्याने इथे थोडे हल्ले वगैरे होतं, त्यामुळे इथं सुरक्षा जोरदार आहे. आम्हाला तुम्हाला एंट्री दाखवतो. खतरनाक अशी मजा आमची एंट्रीला झालेली. अजून पुढे शो बाकी आहे मित्रांनो.
तर आता आम्ही इथून रूट चेंज केलेलं आहे. आता रूट आमचा शॉर्टकट आम्ही निवडला आहे, पण शॉर्टकट रस्ता नेहमी कठीण असतो ते सगळ्यांना माहिती आहे. आता 526 सीट आहे चढायचे आम्हाला, आणि जो सरळ रोड होता तो आम्ही स्किप केला. जो सरळ एकदम असा नव्हता, म्हणजे त्याच्यात जास्त पाय वगैरे नाही दुखत, पण तो लांब होता. आणि ही पायऱ्यांची सीडींची एक शॉर्टकट आहे. तर या शॉर्टकटबद्दल तुम्ही काय म्हणाल मनीष शिर्ले? शॉर्टकट भेटले आम्हाला तर खूपच चांगलं वाटतं, कारण आम्ही लवकर पोहोचू. आणि तिकडून गेलो तरी पण आपल्याला थोडासा त्रास तरी होणारच आहे, आणि इकडून गेलो अजून थोडा वेळ पण आपण लवकर पोहोचू, थोडासा त्रास वाचेल आपला. पण जर पायऱ्या चढल्यावर पाय किती भरून निघतात ते तर माहीतच असेल आपल्याला. आपण भीमाशंकर ट्रेक किंवा जेजुरी ट्रेक तर करतोच आपण. त्या अनुभवाने काय वाटतं आपल्याला? आता पाय तर आमचे भरणारच आहेत, कारण आम्ही रोजची खेळणारे पोरे आहेत. म्हणजे आम्ही रोज क्रिकेट वगैरे खेळतो, त्यामुळे आम्हाला काही एवढं काही वाटत नाही. बरोबर आहे. चला पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आता शॉर्टकट संपल्यानंतर आमची काय परिस्थिती होती तुम्हाला नक्कीच कळवू. आपण शॉर्टकट निवडून चुकी केली का चांगलं झालं आपल्याला, कारण आपण फक्त 30 किंवा 40च पायऱ्या चढल्या आणि आपण बसलो लगेच. मला असं वाटतं सरळ जाऊन आपल्याला जास्त टाईम लागला असतं. नाही, आपल्याला 526 काहीतरी पायऱ्या आहेत त्या चढायच्या आहेत. तर इथं गेलो तर आपण लवकर पोचू, पण इथं आपण जास्त थकू. तिकडून गेलो तर आपल्याला टाईम लागेल, पण तिकडं जास्त थकणार नाहीत. आता आमची हवा खूप टाईट झालेली आहे वरती जायची. आता आम्हाला खूप टेन्शन येत आहे. अजून आपल्या फक्त 30-40च पायऱ्या झाल्या, अजून 500 पायऱ्या चढायच्या. तुम्हाला काय वाटतंय? मला ते विचार करूनच माझं डोकं भिंगतंय. मला खूप डेंजर वाटतं. सरळ रस्ता आवडला असता तुम्हाला का हा रस्ता शॉर्टकट सरळ रस्ता आवडला असता असं वाटतंय. पण मला. वेळ वाचवायला वेळ तुम्हाला वाचवायला आपल्याला ही पायऱ्या चढण्याचे. चला ठीक आहे. डायरेक्ट खांद्यावर अजय बाबरे ऑन द युनिफॉर्म. चप्पल राहिली पडली. चप्पल देख काय पिंड भाई. 70 पायऱ्या बाकी झाल्या. अजय बाबरे तुम्ही बघू शकता पहिल्यांदाच असा इकडे खांद्यावरती घेऊन जातात. तुम्ही बघू शकता. ये जय माता दी. माश्या. आम्ही 6 किलोमीटरचा पट्टा पार केल्यानंतर इथे शीतला भवन म्हणून एक लंगर लागतो. इथे मुफ्त जेवायला भेटतो. देवी मातेच्या डोनेशन लोक जी डोनेशन देतात त्यामुळे इथे जेवायला भेटतो उकडतं. ते तिथे आम्ही लंगरमध्ये जेवलो. बरेचसे पैसे वाचला आमचे. आम्ही 12-13 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर इथे एक हातीमाथा म्हणून आहे बघा, इथे पोचलेले आहेत. याला हातीमाथा नाव असं कारण दिलं कारण खूपच उंच आहे. म्हणजे आमचे हेलिकॉप्टर पण आमच्या उंचीच्या खालीवर असं उडतो. म्हणजे विचार करा आम्ही कुठल्या उंचीवर आहे. आपण वाटतंय हा जवळ आल्यासारखं वाटतं थोडाफार, पण आता आपल्या पण हवा टाईट झालेली आहे. इथे ऑक्सिजन लेवल पण कमी आहे आणि गारवा खूप जास्त आहे. मी याला कांद्यावर घेऊ शकतो. सध्या माझी पण कॅपॅसिटी संपलेली आहे. आम्ही काय ते पुढचं आम्हाला कळवतो तुम्हाला. आता आम्ही जेमतेम जवळ आलो. 2 किलोमीटरचा रस्ता बाकी आहे फक्त. आणि तुम्हाला जो आवाज आला तो आमच्या डोक्यावरती आहेत ना, वरती म्हणजे थोडा वरती हेलिकॉप्टर उतरते. आमचा विचार चाललेला हेलिकॉप्टर मध्ये यायचा, पण आमचं बजेट. जय दादा बोलतो हेलिकॉप्टरची काय गरज आहे. पण जयेश दादा बोलले त्यामुळे आम्हाला हेलिकॉप्टर मुले नाही बोलतात चालत. जेवढी मजा आहे तेवढी हेलिकॉप्टर मध्ये नाही येणार तुम्हाला. तर कारण मालेगावचा पहिल्यांदाच व्यक्ती आलेला आहे आणि तर त्यामुळे आम्हाला त्याचा अनुभव म्हणून आम्हाला चालत यायला लागला. आणि आम्ही इथं खाली उतरत होतो. जय इकडे आम्ही खाली उतरत होतो. याचा गाल लाल केलाय. अरे यार त्याचा झालाय मामला गरम ना, थंडीत झाल्यात गाल लाल. दादा माफी मागतो. वैष्णव मंदिराच्या पाया पडून आम्ही वापस निघालेलो आहेत घराकडे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आमची टीम क्वालिफाय झालेली आहे. आणि असा विषय झाला ते आम्हाला नाही शिवाय दलिंद्र तुम्ही काय विषय. सौरभ मनीष प्रणित नाव पिंट्या भूषण प्रणित भावरे बोलताय. प्रणित बोलताय. पियुष उरले बोलतो मी नव्हतो म्हणून नंबर आला बोलतो. आम्ही मिनिमम 10 किलोमीटर पासून चालत आलो कंटिन्यू. यांना मुद्दाम मागे टाकलं आम्ही पटापट जाण्यासाठी. आणि डायरेक्टली आम्ही मुद्दाम शॉर्टकट वापरली पायऱ्यांची. अंगाशी आले डायरेक्टली सरळ अंगाशी आले. अशा रस्त्यातून जातो कोणच दिसत नाही. आमचे फाटे आम्ही पुस्तकात चाललो. आता बोर्डला दिसतो फक्त. ठिकाणी असं झालं आमचं सीन. तर आम्हाला एक जण दिसलेला
आणि तो असं आला आमच्या मागं मागं धावत आला. तर आम्ही एवढं धावत आलो आम्ही, तर आमची पूर्णपणे फाटलेली आहे. आता बघत आलं 2 किलोमीटर आणि हा रोड आहे नवीन, इथं कोणच घेतं जातं दिसत नाही ना. आमची फाटली एक दोन जणच येतात ना, ब्लँक भेटलं आमचे डायरेक्ट फाटले. खाली उतरलेले आहेत आणि दुसऱ्या रोडच्या एंट्री गाठात चाललेले आहेत आणि इथं अचानक पाऊस चालू झालेला ऑटो डायरेक्ट पडतो. इथं काय चाललंय काय आमच्या बरोबर. आता प्रॉपर जागेवाले आम्हाला ड्रायव्हरने जिथं सोडलेलं तिथं, आणि त्याच्यानंतर आम्ही ज्या हॉटेलला दुकानाला सांगितलेलं का वापस आल्यावर इथं संपर्क साधा, तो हॉटेलवाला डेंजर आहे, तो सांगून समजून देत नाही, फोन नाही देत आमच्याकडे बोलायला. आमचं पण पार्टनर मम देत नुसतं, त्याला सांगितलं कुठल्या हॉटेलला नाव, तो 2 वेगळे आहेत, हे 2 वेगळे आहेत, कोणाचा कोण कुठे काहीच समजत नाही. मम इथं आमची पॅकिंग चालू आहे. आज आम्हाला सिद्ध झालंय का मुलांच्या पॅकिंग लवकर होऊच शकत नाही. तो अर्धा तास झाला, ड्रायव्हर काही वेळची होते तो आम्हाला खालून, तरी आम्ही इथं अजून पॅकिंग करू शकतो. इथं राहिलेलं इथं पाणी पण गेलं, आम्ही अंगोले पण नाही गेलं. झालेली होती तरी आणि तुम्हाला थोड्या वेळात बर्फ दाखवणार आहे सौरभ बाबू. माउंटेनवरतीच बर्फ वैष्णवदेवी माउंटेनवर इथं मंदिरावरती पण बर्फ पडलाय, पण हाय माउंटेनवरच पडलाय. तर ही ट्रिप फक्त वैष्णवदेवी मातेच्या दर्शनासाठी नव्हती, तर कुठेतरी हरवलेले आनंद आणि जल्लोष साजरा करण्याकरिता ही ट्रिप आम्ही काढलेली होती. आणि तीच ट्रिप त्या आनंदमयी वातावरणात कंप्लीट झाल्यासारखी वाटली. आणि तुम्हालाही विनंती आहे की काढा बॅग्स बाहेर आणि जा कुठेही फिरायला, कारण गेलेले दिवस पुन्हा येत नाही. प्रत्येक ग्रुपमध्ये एकाला तरी टार्गेट बनवतात खेळासाठी. आमच्या ग्रुपमध्ये याला टार्गेट बनवलंय रे, याचा वाटोळाच करून टाकले. याचं पाठी बघा, आमच्या भगवाननी प्लास्टर केलेलं आहे बघा डोका. चप्पल गेली, चड्डी गेली, याचं काय जातं याला समजत नाही. नको माझा म्हणजे असा आडवा इकडे बस बस ना जरा. ये जय सौरभ जयेश दाखव, ये जयेश त्याचं झालंय उदास, त्याचं झालंय उदास, हे नुसतं खेळ चित्र त्याची. आता आम्ही उद्धमपूरच्या इथे पटनी टॉपच्या इथे टोल सोडल्यानंतर एक हे लागतो टनल आहे. टनल 10 किलोमीटर टनल लांब आहे ती. त्याच्यानंतर जन्नत आमचे मित्र येते ज्यांची गाडी येते सांगतो आम्हाला 10 किलोमीटर नंतर टनल आहे आणि इथे सध्या काम चालू आहे, त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे. ट्रॅफिक जाम झालेली आहे, ते गाड्या अजून सोडल्या नाही त्यांनी. आणि ह्या 10 किलोमीटरचा टनल क्रॉस केल्यानंतर पूर्ण बर्फाच्छादित प्रदेशात आम्ही प्रवेश करणार आहेत. काय कुठला प्रदेश लागणार आहे तो? पटनी टॉप ही हिल स्टेशन, पटनी टॉप हिल स्टेशन लागणार आहे काश्मीर मधला पहिलं तिथून बर्फ चालू होईल. नंतर आम्ही तिथून वेरीनागला जाणार आहेत, जिथून सिंधू नदी प्राप्त झालेली आहे. लेट्स सी. आता या टनलच्या आधी आम्ही निघतच होतो, तेवढं आतमध्ये समजलं, एक इन्फॉर्मेशन आली की आतमध्ये झालं ॲक्सिडेंट. झिगझॅग रोड आहे आतमध्ये, त्यामध्ये एकाने रॉंग साईडनी गाडी टाकली, त्याच्यामुळे आतमध्ये टनल असल्यामुळे काय एवढं हे नाही, विजिबिलिटी नाही, त्यामुळे एक ॲक्सिडेंट झालं. त्यामुळे गाड्या थांबूनच चांगल्या. आता त्याची क्लिअरिटी कधी होते ॲक्सिडेंटची, गाड्या कधी बाजूला काढल्या त्यानुसार मग गाड्या स्टार्ट होतील जाण्याच्या आतमध्ये. ह्या ट्रिपमध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या, पण त्या काही कारणास्तव आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.